श्री स्वामी समर्थ। आज होती अंगारक चतुर्थी आणि ना मी यावेळेस ठरवलं होतं की मी चतुर्थी पकडेल। म्हणजे आधी पण मी चतुर्थी पकडले होते, पण ना काही कारण असतं ते सुटूनच जायची उपवास मधामधातून। असं 2-3 वेळा झालं, मी म्हटलं असू दे, मी आता पकडणारच नाही। पण ना यावेळेस माहिती नाही काय तर मला पकुशाच वाटली, म्हटलं चला मी करून तर बघते। कारण की ना मला उपवास अजिबात सहन होत नाही, माझं ना डोकंच दुखायला लागतं, म्हणून मी सहसा उपवास करत नाही। तर मी इथे मग छान अशी देवपूजा करून घेतली होती आणि ना छान देव साफ वगैरे करून गणपती बाप्पाची इथे छान फुलं वगैरे वाहून सर्व देवांची छान अशी पूजा करून टाकली। आणि खरंच छान वाटतं, देव वगैरे ज्या दिवशी आपण धुतो ना, साफ करतो ना, म्हणजे त्या दिवशी खूप छान वाटतं। तर इकडे ना मग मी मोदकाची तयारी करायला लागली होती। यावेळेस ना मी गुळ आणि खोबऱ्याचे मोदक करते म्हटलं, कारण की आज अंगारक चतुर्थी होती। असे तर चतुर्थीला आपण मग पेळ्याचे किंवा मग रव्याचे वगैरे करतोच। तर इकडे छान मी खोबरं असं किसून घेतलं होतं आणि इकडे ना प्रभाचे फ्रेंड्स आले होते, त्यांचा हा टायमिंगच आहे खेळायचा। एक वेळाची स्कूल राहिल्यावर मग यांना वेळ पण मिळत नाही, म्हटलं जा। आणि मी लगेच स्वयंपाक करायला घेतला। इकडे कुकर मांडला आणि बाजूलाच ना मोदकाच्या सारणाची तयारी करायला लागली। आणि ना खरंच एक पान सुद्धा हलत नव्हतं, वातावरण इतकं ना दमट होतं की इतकी गरमी वाटत होती। बाजूला मी कूलर लावला होता, पण अजिबात थंडगार वाटत नव्हतं। मी दिवसभर काहीच खाल्लं नव्हतं आणि खरंच सांगते, मला दिवसभर काही खावंसं वाटलं पण नाही। पण जसं पण मी हे सारण करायला लागली ना, मला इतकं डोकं दुखत होतं। भूक तर लागलीच होती, पण ते डोकं दुखी ना त्या भुकेपेक्षा पण जास्त होती। आणि असं म्हणतात ना की चतुर्थीला मिठाईचं खायचं नसते, तर मग मी ते खाल्लंच नव्हतं। म्हटलं चला लवकर स्वयंपाक करते आणि देवाला नैवेद्य दाखवून मंदिरात जाते। पण मंदिरात वगैरे म्हटलं जाणं ते इम्पॉसिबल होतं। मग इकडे मी पटापट मोदक केले आणि कसे तरी तळले आणि ना भाजी केली। आणि बाकीचा जो पोळ्या वगैरे आहे ना, ते यांनी आणि साचीनी केले। मी तर लगेच जाऊन झोपले, कारण की माझं डोकं